रायगडमध्ये 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या। यामध्ये श्रीवर्धनमधील दिवे आगार ग्रामपंचायत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे। दिवे आगारमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून दिवे आगार विकास आघाडीचे विजय तोडणकर सरपंचपदी जिंकून आले आहेत। श्रीवर्धन हा मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला समजला जातो। काही दिवसापूर्वी म्हसळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचा मोठा धक्का बसला होता। आता दिवे आगार ही महत्त्वाची ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या हातून गेली आहे। मनमानी, हुकुमशाही आणि लोकांना गृहीत धरण्याचे राजकारण दिवे आगारमध्ये चालणार नाही, असा सल्ला नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिला आहे। निश्चितपणे आहे। तटकरे साहेबांना किंवा त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीला दिव्यागरवाल्यांनी वेगवेगळ्या माध्यमांनी माझी सोसायटी बरखास्त केली होती। ती सोसायटी परत विभागीय आयुक्तांकडे जाऊन तो निर्णय माझ्या बाजूने घेण्याचा मी जो आहे तो यशस्वी झालो होतो। गणपती मंदिर ट्रस्टचं होतं, जो भ्रष्टाचार होतं खोटा, जे महाराष्ट्रात काही देशभरामध्ये जिथे घडलं नसेल की आयात हे कुठेही घडलं नव्हतं, ते गावाला फसवून जी केलेली तहाची ट्रस्ट होती त्याच्या बाबतीत तटकरे साहेबांचा सपोर्ट होता। त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये माझा विजय झाला। त्या निवडणुकीला दिलेलं मुंबई उच्च न्यायालयातलं चॅलेंज असेल त्याच्यामध्ये सुद्धा उच्च न्यायालयामध्ये माझा विजय झाला त्याच्यामध्ये। आणि आता जे शेवटचं राहिलेलं होतं दिव्यागर ग्रामपंचायतीने तटकरे साहेबांना दाखवून दिलेलं आहे की मनमानी, हुकुमशाही किंवा लोकांना गृहीत धरणारं राजकारण दिव्यागर सारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत गावामध्ये कदापिही चालणार नाही, याचा विचार करण्याची वेळ राष्ट्रवादीच्या तटकरे साहेबांवर दिव्यागरवासियांनी आणून दिलेला आहे।